काय समजा फोडाफोडीचं राजकारण आहे, ह्याला जनतेशी संबंध नाही, फक्त राज्यकाराचं आहे. तोडोफोडो इंग्रजाची प्रथा चालू आहे राज्यकार. परंतु उमरगा तालुका, तुळजापूर तालुका, उस्मानाबाद तालुका, कळंब तालुका इकडले आपल्याला काय माहिती? कोर्टाने सांगितलं ना तसं ते मान्य नाही. 50% आतून मिळालं तरच मान्य आहे. अभिमन्यू पवारनी जी कामाचा धडाका चालू ठेवलाय त्या अनुषंगानं म्हणजे बीजेपीचं पार्ट जड आहे. कुठलाही उमेदवार असो कल त्यांच्याकडे आहे. काही येड्याचा बाजार झाला सांगा. कुणी बी कुणाचे फोडायचे जायचं ही कुणावर निष्ठा ठेवावी. जे मागं जे राजकारण होतं, गोपीनाथ मुंडे, विलासराव, असे जे दिग्गज नेते होते ह्यांच्या वेळेस असं नव्हतं. सध्या तर बीजेपी फास्ट राहील. बीजेपी साठी सगळ्याचे मत त्यांच्याकडे आहे. सरकार जे आहे हे सरकार फक्त असणाऱ्याला बघून मोठ्याला मोठं करायला आणि गरीबाला चिंगरून टाका. खासदारने काम करायला आहे. काम कधी का विकास नाही. विकास का नाही जिल्ह्याला खूप विकसित नाही. विकसित नाही जिल्ह्यात त्या विकास. आज मी ठामपणे सांगू शकतो की राज्यकर्त्यांनी एका जी पॉलिसी त्यांची आहे धोके देण्याची एका समाजाला धोका दिला त्यांनी. मी त्या समाजात लातूरचे तुम्ही म्हणले मी लातूरचा आहे, तर लातूरमध्ये देशमुख घराणं भाजपमध्ये जाईल का असं वाटतं की तुम्हाला? आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आम्हाला भावनाच राहिली नाही. मतदान करायचंच नाही कुणाला. तो आमचा हक्काचा माणूस आहे. त्यांना मी एकदा फोन केला डीपी साठी, तरी 2 तासात डीपी लावायला होता. सर्वसामान्य नागरिकाचा फोन उचलून झटपट काम करणारा खासदार आहे. प्रदेशानं रूप म्हणजे आता जिल्हा वाईज जर काढलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी लोक आहेत. आता इथं बघायला गेलं तर ओमराजे निंबाळकर ह्यांना जास्त प्राधान्य राहील. काय नाव? गुरुपत भीमाशंकरप्पा शेटे, गाव औसा. लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, त्याच निमित्तानं महाविकास आघाडीचा जे उमेदवार आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली, पण अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर नाही. पण अभिमन्यू पवार यांचं नाव चर्चेत आहे. तर लढत जे असं झाली समजा अभिमन्यू पवार विरुद्ध ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर काय वाटतं कुणाचं पारड जड राहील? आता जर कसं सांगता येईल, 5 जिल्हे आम्ही आमचा मतदारसंघ धाराशिव आहे ही बरोबर आहे, परंतु उमरगा तालुका, तुळजापूर तालुका, उस्मानाबाद तालुका, कळंब तालुका इकडले आपल्याला काय माहिती राहणार आहे? आपल्या या तुमच्या भागात काय अभिमन्यू पवारचं काम कसं आहे? त्यांचं काम चांगलंच आहे. एक आमदार म्हणून त्यांच्या कामाला तुम्ही पसंती आहे तुमची? पसंती तर द्यावंच लागेल की काम केलेलं आहे बिचार, त्याला पसंती द्यावीच लागेल. मी पाटील BM पाटील प्राध्यापक आहे. गाव गाव औसच. औषध आहे. येणाऱ्या जी लोकसभा निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फटका बसेल का सत्ताधाऱ्यांना? फटका बसेल ना सत्ताधाऱ्याला. थोडं आता ह्याचं कसं मिटवते त्याच्यावर अवलंबून आहे, पण सध्या तर नाराजच आहेत लोक. ते नाराज आहेत. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जे 10% आरक्षण दिलं ते मराठा समाजाला ते मान्य नाही. त्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, जे मनोज जरांगीची जी मागणी आहे. कोर्टाने सांगितलं ना तसं ते मान्य नाही. 50% आतून मिळालं तरच मान्य आहे म्हणलं. आता गावागावातून उमेदवारी फॉर्म भरायचं चाललंय मराठा तरुणांचं युवकांचं. चालू आहे. आता त्याचं काय होईल शेवट सांगता येत नाही. सध्या तरी ते त्यांचा विचार आहे. सुरेश मुळे, गाव औसा. येणाऱ्या लोकसभेत जे महाविकास आघाडीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी ओमराजे निंबाळकर यांचं नाव जाहीर केलंय. महायुतीचा अजूनही उमेदवार कोण होईल नक्की नाही, पण जे नाव चर्चेत येत आहे की तानाजी सावंत, बसवराज पाटील, अभिमन्यू पवार. जर समजा अभिमन्यू पवार यांना जर संधी दिली किंवा महायुतीचा जो काही उमेदवार असेल तर कुणाचं पारड जड राहील या येणाऱ्या निवडणुकीत? बीजेपीचं पारड जड राहील. भारतीय जनता पार्टी. कसं कोण उमेदवार आहे बीजेपीचा काय तुम्ही सांगाल काय? आता माझ्या माहितीच का बसवराज पाटील उभारतील. बसवराज पाटील बसवराज पाटलांनी मागील 15 दिवसाआधी प्रवेश केलाय. त्या प्रवेशामुळे भाजपाला फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? तसे लक्षण आहेत, म्हणजे चिन्ह आहेत तसे फायदा होण्याचे. आणि जे अभिमन्यू पवारनी जी कामाचा धडाका चालू ठेवलाय त्या अनुषंगानं म्हणजे बीजेपीचं पार्ट जड आहे. कुठलाही उमेदवार असो कल त्यांच्याकडेच आहे. आता तुम्ही जे अभिमन्यू पवारचं नाव घेतलं तुम्ही, त्या अभिमन्यू पवारांना जर उमेदवारी झाली समजा बसवराज पाटीलच्या ऐवजी जर अभिमन्यू पवार यांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यांचं पार्ट कसं राहील? हा ते तर काय नंबर 1 म्हणायचं तेच निवडून येतील. कारण तसे चिन्ह आहे त्या तालुक्यामध्ये, औसा तालुक्यामध्ये. धाराशिव मतदारसंघ आहे आपलं.
धाराशिव मतदारसंघ आहे. धाराशिव मतदारसंघामध्ये कळंब, वाशी, भूम, परंडा, तुळजापूर, उमरगा, लोहारा, हो बार्शी, तालुके. म्हणजे आपला जे मतदारसंघ आहे तो खूप मोठा मतदारसंघ आहे. या पूर्ण मतदारसंघामध्ये महायुतीचे 5 आमदार आहेत जवळपास. बरोबर आहे. राजेंद्र राऊत, हम्म. तानाजी सावंत, राणा पाटील, हो नंतर इकडं ज्ञानराज चौगुले चौगुले. आणि अभिमन्यू पवार. तर एक ताकद, महायुतीची ताकद आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का भाजपाचं पार्ट जड आहे? हो बरोबर आहे ना. पण ओमराजेंचं काम काम चांगलं आहे त्यांचं बी. पण ते महायुतीच्या बाहेर असल्यामुळं जरा प्रश्नचिन्ह आहे त्यांच्यावर. की मराठा आरक्षणाचा फटका बसेल का? हा बसेल ना. आता हे मुद्दा अधांतरीच आहे की अजून काय त्याचा निर्णयच लागलेला नाही ना. मग भाजपाचं पार्ट कसं जड मग? सत्तेत तर तेच आहेत. नाही हे असंच काय म्हणते ते तात्पुरतं द्यायचं, नंतर पुढे काय होईल ते होईल. आता जे आरक्षण आहे तात्पुरतं दिलं म्हणून 10% काय असेल ते त्याच्यावरच पुढे म्हणजे आपलं काय म्हणते ते काम करून घ्यायचं. पण मागणी जी आहे ती ओबीसीतून आहे. हा पण ते शक्य वाटत नाही होईल म्हणून, कारण हे उठून बसणार नंतर. पुण्यात प्रभाकर मुळे, गाव, अंकोली, तालुका, लातूर. लातूर. सध्या ज्या राज्यामध्ये राजकीय घडामोडी चालू आहेत त्या काही, तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय? आता मतदार म्हणून मला वाटायचं बघा ही काही येड्याचा बाजार झाला सगळा. कुणी बी कुणाचे फोडायचे जायचं, ही कुणावर निष्ठा ठेवावी. जे मागं जे राजकारण होतं, गोपीनाथ मुंडे, विलासराव, असे जे दिग्गज नेते होते ह्यांच्या वेळेस असं नव्हतं. मी कुण्या पक्षापेक्षाचं बोलत नाही, पण आता काय इकडले 4 घ्यायचे, कुठे ईडीचा महाग लागलं म्हणून इकडं पळायचं तिकडं पळायचं, ह्याच्यात काय अर्थ आहे? निष्ठा कोणावर ठेवावी हे आता काय राहिलेलं नाही. म्हणजे जे फोडाफोडीचं जे सध्या राजकारण चालू आहे, पसंतच नाही आपणाला ते फोडाफोडीचे राजकारण पसंत नाही. पण मला सांगा, एखाद्यावर आरोप आला, मी तुमच्याकडून येतो, मला माझे गुन्हे सगळे मागं घ्या, गुन्हेगाराला साथ देणं ही बरोबर नाही. ज्या भारतीय जनता पार्टीनं, म्हणजे तुमचा जे इशारा आहे मला समजतोय की ज्या भारतीय जनता पार्टीनं अजित पवारांवर आरोप केले, अशोक चव्हाणांवर आरोप केले, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून ते बसतायत. आणि येणाऱ्या निवडणुकीत जे मुद्दे आहेत, ते जनतेचे जे मुद्दे आहेत किंवा शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, पिकाला भाव नाही, हमी भाव नाही, किंवा पीक विमा नाही, किंवा जे कर्जमाफी आहे, हे सगळे घोषणाच आहेत. आणि जे म्हणतात की शेतकऱ्यांचं सरकार आहे, ते खरंच शेतकऱ्यांचं सरकार आहे का? नाही, शेतकऱ्याचं सरकार नाही. शेतकऱ्याचं सरकार असतं, उगं ही 2,000 आणि 4,000 आणि पगार दिली म्हणजे का शेतकऱ्याचं सरकार झालं का? मालाला भाव पाहिजे आम्हाला, बाकी काही देणं घेणं नाही. तुमच्या फुकटच्या योजना कोणत्याच नग, मालाला भाव. काय सोयाबीनचं केलेला खर्च सुद्धा निघत नाही, केलेला खर्च मात्र झालंय सगळं. आणि काय उगाच सांगायचं आपलं हे शेतकरी सरकार आहे, ती शेतकरी सरकार आहे. कोणी शेतकऱ्याचं नाही बघा, शेतकरी एकटाच आहे वनवासात. आता येणाऱ्या पुढच्या महिन्यात निवडणुका लागतील. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचं नाव ऐकवत आहे किंवा त्यांची उमेदवार जाहीर झालेली आहे. आणि महायुतीचा उमेदवार अभिमन्यू पवार म्हणून एक नाव चर्चेत आहे. तर नेमकं कुणाचं पारड जड राहील? इकडे ह्या उस्मानाबादच्या याच्यामध्ये अभिमन्यू पवाराचं राहील. पारड जड राहील त्यांचं ओमराजे विरोधात. होय, जड राहील. सध्या राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत आणि येणाऱ्या महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक लागणार आहे. तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड राहील वाटतं तुम्हाला? महाविकास आघाडी की महायुतीचं जड राहील पारडं? सध्या तर BJP फास्ट राहील. BJP साठी सगळ्याचे मत त्यांच्याकडे आहे. का बीजेपी का? काय कारण काय? कोणची बी सुविधा देऊ नये ना. समजा शौचालय दिले, घरं दिले, रेशन फ्री आहे, सडकांचे काम चालू आहेत, शेतकऱ्याला म्हणेल ते महिन्याला म्हणजे वर्षात 6,000 रुपये टाकू लागले. पण त्यात शेतकऱ्याच्या मालाला काहीच भाव नाही. कुठे बी भाव आहे. सोयाबीनचा भाव 4,000 4,500 आहेत भाव. आता सगळ्यांनी एकच पीक केल्यानंतर थोडाफार कमी जास्त होणार आहे. कापसाला पण भाव नाहीये. कापसाला त्याचं काय आमच्याकडे एवढं मराठवाड्यामध्ये माहिती नाही, पण विदर्भाच्या लोकांना माहिती. आता समजा महाविकास आघाडीचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं नाव जाहीर केलंय आणि महायुतीमध्ये अभिमन्यू पवार यांच्या नावाची चर्चा आहे. तर कुणाचं पारडं जड राहील दोघांपैकी? अहो इतके दिवस सध्या 40 वर्षांनी त्यांनी सगळं बघू लागले, तर कुठलं महाराष्ट्र सुधारवले दाखवा ना.
कुठलं काय काम करून लावलं त्यांनी त्यांच्या तालुक्याला तेवढं कॅनेल फिरवलं मग झालं का? या दोघांमध्ये कोणाचं पारड जड राहील, अभिमन्यू पवार आणि ओमराजे निंबाळकर? अभिमान पवारचं राहील. तुमचे स्थानिक आमदार आहेत ते. अभिमान पवार फुलझड राहील. काय नाव? सतीश शिंदे, गाव? औसा. औसा. सध्या ज्या राज्यामध्ये राजकीय घडामोडी सुरू आहेत, एक मतदार म्हणून काय वाटतंय? मतदार म्हणून ही जी कहाणी आहे, आता सरकार जे करते ते फक्त असणाऱ्यालाच करतात, गोरगरिबाला काही नाही. मतदारसंघात गोरगरिबाचे सध्या चंगरण चालू आहे आणि गोरगरिबाला कोणताच लाभ नाही भेटल्यामुळं ही सध्या सरकार जे आहे हे सरकार फक्त असणाऱ्याला बघून मोठ्याला मोठं करायला आणि गरिबाला चिंगरून टाकायला. सध्या येणाऱ्या महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर विरोधात जर अभिमन्यू पवार अशी लढत झाली तर कुणाचं पारड जड राहील? ओमराजे लिंबाळकर. ओमराजे निंबाळकरचं पारड जड राहील. तुमचे स्थानिकच्या आमदारांना त्याचा काही फायदा होणार नाही? आता त्यांच्या अगोदर ओमराजे लिंबाळकर खासदार आहेत, त्याच्यानं त्यांचा कालावधी जास्त असल्यामुळं त्यांनी जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा या सगळे कामं त्याने व्यवस्थित केल्यामुळं का आता हे आमदार साहेब जे आहेत त्यांनी भरपूर तालुका वाईज काम केलेले आहेत. मात्र ओमराजे लिंबाळकर यांनी पूर्ण 2 जिल्ह्यात काम केलेलं आहे. क्या नाम है? शरीफ सौदागर। गाँव कौन सा? क्या लगता है लोकसभा निवडणूक है आने वाले महीने में, तो किसका पर्दा जड़ लगता तुम्हें? कौन भारी लेगा, ओम निंबाळकर के तानाजी सावंत? आपने क्या उसका आइडिया नहीं है कुछ। जनता महाविकास आघाड़ी को साथ देंगे या महायुति को? उसका कुछ आइडिया नहीं है अपने को। आइडिया नहीं। काम हुआ लेगा तुम्हारे गाँव में? काम हुआ लेगा? आमदार खासदार ने काम करेला है? काम कर क्या विकास नहीं चाहिए, विकास का नहीं चाहिए? जिले का कुछ विकासित नहीं? विकसित नहीं है जिले का कुछ, क्या विकास। काय नाव आपले? मी दीपक हंगरगेकर, गाव? तुळजापूर. तुळजापूर. सध्या राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, एक मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? राजकारणात फारच उलटपालट होणार आहे आज मी ठामपणे सांगू शकतो की राज्यकर्त्यांनी जी पॉलिसी त्यांची आहे धोके देण्याची, एका समाजाला धोका दिला त्यांनी. मी त्या समाजातून येतो आणि त्या राज्यकर्त्याच्या समाजाच्या धोक्याला खूपच चांगलं उत्तर जनता देणार आहे निवडणुकीतून, आणि ह्यात बदलणारच आहे सगळं. म्हणजे तुमचा जे थोडक्यात इशारा आहे मराठा आरक्षणाकडे तुमचा इशारा हो, आहे तो का? पण आहेच. अगदी तो माझ्या जातीशी बिलॉंग करतो. मग कोणता ह्याच प्रश्न आहे, तुम्ही याच्याबद्दलच बोलताय? याकडे राजकारणात तरी बोलू शकतो की राजकारणात खूप उलटपालट होणार आहे. मग तुम्ही जे म्हणता आश्वासनं पाहिजे. आता तुम्ही जे म्हणता मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही जो म्हणताय, होय. तर एकनाथ शिंदे साहेबांनी की छत्रपतीची शपथ घेत मराठा समाजाला न्याय देणार असं त्यांनी म्हणलं खोटं होतं, बोलले ती. आणि त्यांनी ती शपथ पूर्ण केली. 10% आरक्षण नाही, देऊन ते नाही. पूर्ण केले असं त्यांचं म्हणणं आहे. चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे ते सगळंच. हे नाही, हे रास्त नाही. ह्यात दिशाभूलच झाली समाजाची पूर्ण. ह्याला आडवी कायद्यानं म्हणजे तसं हेच नाही झालं, पक्क झालं नाही मराठ्यासाठी ते. म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मराठा समाज फसवणूक केली असं म्हणायचं का? फसवणूक केली अगदी. त्यांनी पूर्णतः केलं नाही, त्यांचं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही, घेतलेली शपथ त्यांनी पाळली नाही, आणि त्याच माध्यमातून त्यांनी म्हणजे समाजात उलटापालट होणार ही नक्कीच. आता समाजातून जो प्रक्षोभ आहे तो मतदाराच्या पेटीत दिसणार आहे. येणाऱ्या काळात जेव्हा निवडणुका होतील तर महायुतीचं पारड जड राहील की महाविकास आघाडीचं पारड जड राहील? हे बदलच होणार सगळं. आता सत्ताधाऱ्यांना ह्यातून उत्तरच मिळणार आहे. त्यामुळे ह्यांनी केलेल्या कर्मच म्हणायचं ह्यांनी केलेले, की ह्यांनी एकानं द्यायल्यासारखं करायचं, एकानं मारल्यासारखं करायचं, एकानं अडवायला माणसं पाठवायची, ही सगळं धोरण झालेलं आहे. महावीर पांगळ, मुरुड. राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत सध्या राजकारणातल्या, त्याबद्दल एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते, काय भावना आहेत तुमच्या? म्हणजे आम्ही लातूर जिल्ह्यात ना, राज्यातलं, मी राज्यातलं विचार. काय नाही, व्यवस्थित आहे सगळं. लातूरचे तुम्ही म्हणले मी लातूरचा आहे, तर लातूरमध्ये देशमुख घराणं भाजपमध्ये जाईल का असं वाटतंय का तुम्हाला? मला वाटत नाही जाणार मग ते काँग्रेसमध्ये जरा काँग्रेसमध्ये जाते. जसं बसवराज पाटील, अशोक चव्हाण हे गेलेत भाजपमध्ये, तसं नाही तर काँग्रेसमध्येच राहणार. काँग्रेसमध्ये जाते. काय नाव? प्रताप गणपत जाधव, गाव?
तुळजापूर. राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे, ज्या राजकीय घडामोडी सुरू आहे, ते एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आम्हाला भावनाच राहिली नाही, मतदान करायचंच नाही कुणालाच. आरक्षणाचा जो तुम्ही मुद्दा म्हणतायत की मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, मराठा आरक्षणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठा समाजाला न्याय देणार आणि आरक्षण देणार. त्यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन न्याय दिलाय ना? नाही दिलं, टिकत नाही आरक्षण. आरक्षण टिकत नाही, कोर्टामध्ये होत नाही ना. कालच्याच बातम्या आहे. आता जे तुम्ही म्हणता की कोर्टात सिद्ध होत नाही, आणि मनोज जरांगेंची जी मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण, तर या आरक्षणाच्या मुद्द्याचा सरकारला फटका बसेल का येणाऱ्या निवडणुकीत? कधी बी बसणार, आरक्षणचा फटका बसणार. मराठी समाज आम्ही मतदानच करणार ना. पण ज्या पद्धतीनं प्रत्येक गावातून आता उमेदवार द्यायचं ठरवलंय, मराठा समाजानं ठराव पास केले प्रत्येक गावातून की एका गावातून 2-2 उमेदवार द्यायचे. मग 2-2 उमेदवार दिल्यानंतर तर मतदान करावं लागेल ना. मग आम्ही आमच्या उमेदवाराला करणार मतदान. आमचा उमेदवार आहे ना दरंग्यांचा, त्यांना मतदान करणार आम्ही. त्याच मनोज जरांगेवर जे आरोप झालेत, प्रत्यारोप झालेत, तर मराठा समाज दूर आलाय का? त्याचा काही फरक पडलाय का? जे आरोप करणारे होते त्यांच्या आरोपामुळे काहीच फरक पडणार नाही. फरक पडणार मी नाही, पडतच नाही फरक. आम्ही समीर दरंग्याचेच मागं आलो. आमचा समाज पूर्ण दरंग्याच्या मागं. काय नाव आपलं? बालाजी नेपते, गाव? तुळजापूर. तुळजापूर. येणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा ज्या राजकीय घडामोडी जी सुरू आहेत आपल्या राज्यामध्ये, तर याच्याबद्दल एक तुम्हाला मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय? मतदार म्हणजे काय, समजा फोडाफोडीचं राजकारण आहे, ह्याला जनतेशी संबंध नाही, फक्त राज्य करायचं आहे. तोडो फोडो इंग्रजाची प्रथा चालू आहे, राज्य करा. आणि एप्रिल महिन्यामध्ये ज्या निवडणुका होते, तर त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड राहील की महायुतीचं? आम्हाला तर ओमराजे पाहिजे. म्हणजे महाविकास आघाडी. ओमराजे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली. तो आमचा हक्काचा माणूस आहे. त्यांना मी एकदा फोन केला होता DP साठी, तरी 2 तासात DP लावायला लावला होता. सर्वसामान्य नागरिकाचा फोन उचलून झटपट काम करणारा खासदार आहे. कुठं DP बसवायची होती? शेतामध्ये. कोणत्या गावात? क्षेत्र? मोरडा, तालुका? तुळजापूर. मग तुमचं फोनवर काम होतंय तुमचं? फोनवर काम होतं. बरं, मग येणाऱ्या काळामध्ये जे मराठा आरक्षणाचा फटका हे दोघांना बसेल का? महाविकास आघाडी महायुतीला बसेल का मराठा आरक्षणाचा फटका? ते तर सर्वांनाच बसणार आहे. तरी बी कट्टाकट्टी आले तर ओमराजेच निवडून येणार आपल्या जिल्ह्यात. संजय गुजर, गाव? वरोडा. सध्या राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, एक मतदार म्हणून काय भावना आहे, काय वाटतं? काय आता हे समाजकारण होण्यापेक्षा जास्त राजकारणच व्हायला लागले. आणि काय म्हणायचं त्याला, पक्ष राहिला नसून प्रत्येकजण स्वार्थ बघायला लागला आहे. दुसरं काय म्हणायचं. आता येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत, लोकसभा निवडणूक होते, तर त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड राहील की महायुतीचं पारडं जड राहील? महाविकास आघाडीचं पारडं जड राहील. आपल्या भागामध्ये महाविकास म्हणजे जो लोकसभा मतदारसंघ आहे, याच्या उमेदवारी ओमराजे निंबाळकर यांना जाहीर झालेली. त्यांच्या विरोधाचा महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. तानाजी सावंत किंवा राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार कोणी अजून डिक्लेअर नाही त्यांचं. नाही, कसं होतंय, वेगवेगळ्या प्रदेशांवरून म्हणजे आता जिल्हा वाईज जर काढलं तर वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी लोक आहेत. ती आता इथं बघायला गेलं तर ओमराजे निंबाळकर ह्यांना जास्त प्राधान्य राहील. आणि तुम्ही जर सोलापूर वगैरे गेला, माडा किंवा इथं पंढरपूर वगैरे या साईड, तर तिथं त्या वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं स्थान आहे. म्हणजे इथं पक्ष नाही, इथं व्यक्ती म्हणून बघतात. पूर्ण राज्यामध्ये पारडं कुणाचं जड राहील? मग जे आता महायुतीचं काय आहे की महायुतीमध्ये आमचे 45च्या पेक्षा जास्त आमचे सिटी आहे. सांगू शकत नाही, तसं नाही सांगू शकत. पारडं इकडं आपल्या इकडं महाविकास, या मतदारसंघात महाविकास आघाडीचं पारडं. हा, ओमराजेंचं राहील जास्त करून.